हरे कृष्णा. आजच्या आपल्या गीतामृतच्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण 10.21 वरती चर्चा करणार. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी नित्य नामिने. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नित्य नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नमस्ते. दररोज जॉईन होणाऱ्या आणि कधीतरी जॉईन होणाऱ्या सुद्धा सर्वच मैत्रिणींचं आजच्या सेशन मध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत. तर आपला हा 10वा अध्याय सुरू झालेला आहे आणि सगळ्यांनी खूप छान त्याच्यावरचे विवेचन केलं प्रत्येक श्लोकावरचं. कालच दीपाली माताजींनी आपल्याला सांगितलं 20व्या श्लोकावरती. त्यांनी काय सांगितलं की हे अर्जुना, भगवंत म्हणतात की सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे आणि मीच सर्व जीवांचा आदी मध्व आणि अंत आहे. आता हे कसं आहे ना की त्याच्या आधीच्या श्लोकात भगवंत काय म्हणतात बघा. 19व्या श्लोकामध्ये श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुना माझे ऐश्वर्य अनंत आहे. आता जस्ट फक्त मी आजचा श्लोक वाचते आणि पुन्हा या पॉइंट कडे येते. आजचा आपला श्लोक आहे 10.21. आदित्यानामहं विष्णु ज्योतिषां रवि अंशुमान मरीचि मरुतामस्मि नक्षत्राणाम अहम शशी. भाषांतर. आदित्यांमध्ये विष्णू मी आहे, तेजस साव्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे, मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. आता हा श्लोक तुम्ही ऐकला आणि मगाशी जो मी वाचला 19व्या श्लोकाचं भाषांतर मी वाचलं की श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुना माझं ऐश्वर्य अनंत आहे. आता कसं आहे ना की हा जो विभूती योग आहे तर याच्यामध्ये सुरुवात करताना जर तुम्ही पाहिलं या पूर्ण चॅप्टर मध्ये तर सुरुवातीला म्हणजे अर्जुनाने आता ऍक्सेप्ट केलेलं आहे भगवंतांना की येस ही इज द ऍब्सोल्यूट. आणि साधारण 10.19 पासून मग ते विचारतात ना, म्हणजे अर्जुन विचारतात ना भगवंतांना 16, 17, 18 मध्ये की तुमची ज्या काही विभूती आहेत त्यांचं मला डिटेलमध्ये सांगा. ठीक आहे, डिटेलमध्ये सांगा. आणि मग 10.19 पासून ते 10.42 पर्यंत या वेगवेगळ्या विभूतींचं भगवंत वर्णन करतात. सुरुवातीचे आणि काही शेवटचे इंट्रोडक्टरी श्लोक आहेत. बाकी प्रत्येक श्लोकामध्ये वेगवेगळ्या भगवंतांच्या विभूतीचं वर्णन. हे या शब्दाचं पण मी तुम्हाला सांगते विभूती म्हणजे काय. तर आता जसं की आपण हा मगाशी जो ऐकला की भगवंत म्हणतायत की हे अर्जुना माझं ऐश्वर्य अनंत आहे. आपल्याला कधी कधी वाटेल की अरे बापरे, हे कसं अहंकारासारखं बोलणं ना. एखाद्या व्यक्तीला वाटेल ना की असं कसं काय अहंकार एवढं, हे माझं, हे पण मी आहे, ते पण मी आहे. सपोज तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये गेलात आणि तिथे कोणीतरी व्यक्ती एखादा स्वतःला इंट्रोड्यूस करून देत असेल आणि तो म्हणाला हे माझंच आहे सगळं आणि हे माझं जे सगळं ते एंडलेस आहे, मी जे तुम्हाला सांगतोय ना ते फक्त एवढंच सांगतोय. सो तुम्हाला नक्कीच गैरसमज निर्माण होईल ना त्या व्यक्तीबद्दल की कसा असा एवढा कसा काय आपल्याला हा अहंकारी वाटतोय, है की नाही. पण ना भगवंतांच्या बाबतीत बघा की कसं आहे ना की म्हणतात ना की ऍक्शन स्पीक्स मोर दॅन द वर्ड्स. भगवंत इकडे शब्दामध्ये सांगतात ऑफकोर्स आणि ते खरं देखील आहे की मी माझं ऐश्वर्य हे आहे, हे सूर्य म्हणजे पण मीच आहे, हे पण मीच आहे, सर्व माझं ऐश्वर्य आहे आणि ते एंडलेस आहे.
आम्ही आतमध्ये आहे, मी असं सगळं म्हणजे त्यांच्या स्वतःबद्दल सांगतात. पण ते हे सांगताय, पण ऍक्च्युली त्यांची ऍक्शन काय हो? ऍक्शन पाहिली तर ते अर्जुनाचे सारथी बनले, की जिथं अर्जुन डाव्या बाजूला वळायचं असेल तर डाव्या म्हणजे पायाने डाव्या बाजूला लाथ मारतो, आणि उजव्या बाजूला रथ वळवायचा असेल तर उजव्या बाजूला लाथ मारून सांगावं लागतं सारथीला. सो जरी भगवंत म्हणतायत की मी असं आहे तसं आहे, परंतु जसं आपल्याला त्या पार्टीतल्या व्यक्तीबद्दल वाटेल की हा एवढं सांगतोय माझं असं आहे, मग त्याच्याबद्दल आपल्याला वाटेल अहंकारी असावा, पण भगवंतांबद्दल कधीच वाटलं नाही पाहिजे, कारण आपण त्यांची ऍक्शन बघितली पाहिजे सारथ्याची, है ना. अजून एक जस्ट त्याला समजून घ्यायला की हा आपण कसं समजून घ्या, अजून एक उदाहरण सांगते. की सपोज एखादा पेशंट आला डॉक्टरकडे, आता हे तर आम्ही आमच्या डे टू डे लाईफ मध्ये अनुभवतो. आणि त्या डॉक्टरांना माहितीये की ह्याचं जे ऑपरेशन आहे ना ते खूप क्रिटिकल आहे, आणि त्यांच्याकडे ते स्किल पण आहे. त्यांच्याकडे ते स्किल आहे, मशिनरी आहे, तो सगळा सेटअप आहे की जेणेकरून त्याचा वापर करून त्या पेशंटला ते बरे करतील. पण बऱ्याच जण पेशंटला त्या डॉक्टर बद्दल एवढा कॉन्फिडन्स नसतो. त्याला असं वाटतं की अजून इकडे शहरामध्ये ते 1-2 डॉक्टर्स आहेत ना, त्यांच्याकडे जाऊन आपण दाखवून यावं. आणि डॉक्टरांना जेव्हा त्याच्या मनातली चलबिचल ओळखतात ते, आणि एका बाजूला त्यांना माहितीये की ही स्किलफुल सर्जरी हा जर कुठे गेला अनस्किल्ड, एखाद्या अनस्किल्ड डॉक्टरकडे किंवा ज्यांच्याकडे जेवढी मशीन्स नाहीयेत अशा जर डॉक्टरांकडे हा गेला तर ह्याचं काही खरं नाही, किंवा लाईक तो फसवला जायची शक्यता आहे, किंवा त्याला ते धोका निर्माण होऊ शकतो त्याच्या जीवाला, किंवा त्याचा जो काही अवयव आहे त्याला धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळेला जर खरंच त्या डॉक्टरांकडे स्किल असेल तर तो नक्कीच त्यांना सांगू शकतो की हे बघ, हा जो सगळा अनुभव आहे ना तो माझ्याकडे आहे, ह्याच्यासाठी जी लागणारी सगळी मशीन्स आहेत ना ती देखील माझ्याकडे आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, की लक्षात घे की हे जे बाकीचे सर्व जे काही सगळे डॉक्टर्स आहेत ना, तर हे माझ्याच हाताकडून शिकलेले डॉक्टर्स आहेत. सो कधी कधी आपल्याला हे ॲरोगंट वाटू शकतं की स्वतःबद्दलच बोलतायत, स्वतःचीच महिमा सांगतायत, परंतु त्या समोरच्या व्यक्तीला तो कॉन्फिडन्स निर्माण होण्यासाठी त्या स्वतःमध्ये म्हणजे त्या जो कोण व्यक्ती ती ट्रीटमेंट हे आवश्यक आहे, हे गरजेचं आहे. त्याच्याशिवाय त्या पेशंटला त्या डॉक्टरमध्ये कॉन्फिडन्स कसा निर्माण होणार? आणि जर ते सत्य असेल, जर तो बडाचढा के नसेल सांगत, तो सत्यतेने बोलत असेल आणि त्या पेशंटच्या भल्याकरता बोलत असेल, सो दॅट इज फाईन. सो अशाच प्रकारे भगवंत पण देखील इथे सांगतायत की ह्याच सगळ्या माझ्या विभूती आहेत. तर हे सगळं ऐकून आपल्याला काय होतं ना की आपण पण आपलं जे थॉट प्रोसेस आहे, आपली जी विचारधारा आहे ती आपण या भौतिक गोष्टींकडून जाऊन आपण भगवंतांकडे रिडायरेक्ट करू शकतो, है ना. जसं की श्रीमद भगवद्गीता भगवंतांनी सांगितली, आणि भागवतामध्ये भगवंतांच्या अनंत ऐश्वर्य, अनंत त्यांचे गुण लीला आहे. सो आपण ज्यावेळेला श्रीमद भागवतम वाचतो किंवा इतर काही आपण शास्त्र वाचतो, त्यावेळेला आपल्याला भगवंतांबद्दलच आपली श्रद्धा अजून दृढ, येस भगवंत माझे असे आहेत, माझे भगवंत तसे आहेत. आता परवाच ना मला स्वतःला मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की नित्यानंद त्रयोदशी झाली है ना, तर आपण एरवी नित्यानंद प्रभूंना येस पतितांचे हे आहे, लाईक ही इज द ते सेवियर आहेत सगळ्या पतित जीवांचे. हा तर एक आहेच ऑफकोर्स, सो त्यांचा ओरिजिनल बेसिक गुण आहेच आहे. पण ज्या वेळेला चैतन्य चरितामृत आपण वाचतो आणि ज्या वेळेला आपल्याला हे कळतं की नित्यानंद प्रभू इज नन अनदर दॅन बलरामजी, आणि ते कसे अनंत शेष आहेत, आणि त्याचे लाईक त्यांचे जेव्हा आपण सर्व ते सगळं वर्णन वाचतो सीसी मधलं बलरामजींचं, आणि कसं नित्यानंद प्रभू हे तेच आहेत है ना, त्यावेळेला अजून आपला ऑ अँड रेव्हरन्स मराठीमध्ये, की अजून आपलं त्यांच्याबद्दलची श्रद्धा अजूनही आपली दृढ होते. हे मी आता परवा नुकत्याच नित्यानंद त्रयोदशीला अनुभवलं, म्हणजेच तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. ओके, सो आता हा जो विभूती योग आहे, हा जो चॅप्टर आहे विभूती योग, तो कसा आपण समजून घेऊ शकतो बघा. की भूत म्हणजे काय, तर अस्तित्व, एक्झिस्टन्स, आणि विभूती म्हणजे काय, तर स्पेशल एक्झिस्टन्स, म्हणजे काहीतरी स्पेशल आहे है ना. आता सपोज एक लाकूड आहे, लाकडाचा ओंडका आहे आणि तो असा इथे पडलाय,
तर त्यातला एक भूत म्हणतात आहे आपल्या अनेक कॉमन लाकडांपैकी तो एक लाकडाचा ओंडका आहे. पण तेच जर त्या लाकडाच्या ओंडक्यावरती एका कारागिराने सुंदर कार्विंग जर केलं, तर तो भूतचा विभूती है ना, तो विभूती स्पेशल काहीतरी स्पेशल आहे ना. तो नुसता लाकडाचा ओंडका नाहीये, तर तो लाकडाचा ओंडका आता एका सुंदर कार्विंग मध्ये, एखाद्या मूर्ती रूपामध्ये किंवा एखाद्या चांगल्या ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतरित झालंय, चांगल्या गोष्टीमध्ये रूपांतरित. जो बघतो भूतापासून आता होतो तो विभूती. तर ज्या वेळेला आपण ह्या अशा विभूतींकडे अट्रॅक्ट होतो, नॅचरल आहे, कारण त्यांच्याकडे काहीतरी स्पेशल आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, भूत म्हणजे नुसतं अस्तित्व आणि विभूती म्हणजे स्पेशल अस्तित्व, काही खास अस्तित्व. तर आपण अशा खास अस्तित्वाकडे आपण नक्कीच अट्रॅक्ट होतो. सो आपण ह्या विभूतीकडे आपण आकर्षित होतो. मग आता ह्याच्यामध्ये विभूती योग कसा आहे, हा अख्खा चॅप्टरचं नाव आहे 10व्या विभूती योगा. तर योगा म्हणजे आपण नेहमी ऐकतो भगवद्गीते म्हणजे योगा म्हणजे कनेक्शन. सो आता ह्याचं इथे कनेक्शन कसं आणायचं, तर हे जे विभूती आहे, हे जे स्पेशल खास अस्तित्व आहे ज्यांचं, त्यांना आपण कनेक्ट करायचं. कुणाशी कनेक्ट करायचं? ऑफकोर्स भगवान श्रीकृष्णांशी कनेक्ट करायचं. कशा प्रकारे कनेक्ट करायचं, तर आपण हे लक्षात घ्यायचं, हे जे सगळं आहे, हे जे सगळं सुंदर ही कारागिरी आहे, इवन हे सुंदर जे बनलेलं आहे, हे सर्व कुणापासून येत आहे? ते भगवंतांपासून. हे लाकूड कोणी आणलंय? भगवंतांनी बनवलंय. त्या कारागिरीला ती कला कोणी दिली आहे? तर भगवंतांनी दिली आहे. अशा प्रकारे ही विभूती, ज्या वेळेला आपण भगवान श्रीकृष्णाशी कनेक्ट करतो, जेव्हा तो योग आपण स्थापित करतो त्या दोघांमधला, त्याला म्हणायचं विभूती योग. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला ह्या जगात हे काही जे विभूती आपल्याला जे काही आवडतात, ना, आपण समजून घ्यायचं हे काही स्पार्क आहे की नाही. ते काही छोटस प्रमाण आहे ना. म्हणजे आता एक कार्विंग केलेली गोष्ट म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे, काय होल पूर्ण नाहीये की नाही. अशा प्रकारे आपण लक्षात घ्यायचं की हा फक्त स्पार्क आहे की तो जो भगवंतांकडून येतोय. आणि कसं आहे ना की ज्या प्रमाणात आपण त्याच्याकडे फक्त भौतिकवादाने अट्रॅक्ट होणं, तेवढे आपण या भौतिकवादामध्ये जास्तीत जास्त गुंतत जाणं है ना. कितीतरी भौतिक गोष्टींकडे आपण अट्रॅक्ट होतो. एक मोठं जहाज है ना, आजकाल खूप सारी ह्याची फॅशन आहे अब्रॉड मध्ये. काय म्हणायचं बरं त्याला, पटकन शब्द आठवत नाही, कोणा आठवला तर चॅट मध्ये टाका. की सब बोटिंग त्या ह्याच्यावरती दोन क्रूज सफारीची ना. आजकाल प्रत्येक फॉरेन टूर मध्ये क्रूज असा एक तो त्याचं टाकतातच ना. सो अशा खूप ह्या भौतिक गोष्टींकडे खूप आपण अट्रॅक्ट होतो. पण ह्याच्यामध्ये ना एक धोका आहे की जर आपण तो विभूती योग साधला नाही, जर आपण त्याच्याशी भगवंतांना कनेक्ट केलं नाही आणि त्याच्या पाठीमागचे भगवंत पाहिले नाहीत, तर ते जे अट्रॅक्शन आहे ते आपल्याला अजून 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 भौतिकतेमध्ये जास्त खोलवर नेतं आणि जास्त आपल्याला ते इथे अडकून ठेवतो. ओके. सो आपल्याला काय करायचंय की आपल्या ह्या ज्या इच्छा किंवा आपल्याला जे काही अट्रॅक्शन आहे ते फक्त आपल्याला रिडिरेक्ट करायचंय. ओके. आपल्याला ते फक्त त्याचं रिडायरेक्ट करायचंय. पण हे रिडायरेक्ट करण्यासाठी आपल्याला हे तत्वज्ञान माहिती पाहिजे. त्याला तत्वज्ञानाची जोड पाहिजे. त्याला तत्वज्ञान म्हणजे जसं की आता आज हा आपण म्हणजे भगवद्गीता हे खूप मोठं तत्वज्ञानाचा भंडार आहे. तर आज आपण हा विभूती योगाचा चॅप्टर वाचतोय, आपण हा 10.21 ऐकतोय. आता हे तुम्हाला सांगण्याकरता मी काही कुठल्या सिनियर भक्तांकडून ऐकलं. आज खूप चांगला योग होता. आज आमच्याकडे श्रीमान माधव प्रभू आले होते पुण्यावरून त्यांच्या वडिलांच्या ह्याच्यासाठी, आणि असा एक छान योग आला की त्यांनी मला ह्याच्यासाठी खूप छान गाईड केलं या सगळ्या याच्यासाठी. सो त्यांचे पण आभार. तर अशा प्रकारे आपण ह्याला थोडक्यात सांगायचं की तत्वज्ञानाची जोड खूप महत्वाची आहे ते कनेक्ट करण्यासाठी. ओके. तर आता पुढे बघा. आता हे झालं विभूती. आता ह्याच्या विभूती योगाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर आता मुख्य ह्याच्यामध्ये भगवंत काय सांगतात, पहिली ओळ बघा की आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रवी अंशुमान. की आदित्यांमध्ये विष्णू मी आहे आणि तेजस्याम्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य देखील मी आहे. ओके. सो आदित्य ह्याचे दोन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे दोन अर्थ होतात. तर आदित्य म्हणजे सूर्य देखील,
आणि आदित्य हे कसे हे होतात, तर आदित्य म्हणजे सूर्य भगवान ना ज्या वेळेला त्यांच्या त्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात, त्यांच्या स्पेसमध्ये जेव्हा जात असतात, तर तेव्हा त्याचे 12 भाग होतात, 12 विभाग होतात. आणि या 12 विभागांचे 12 आदित्य आदित्य असतात. तुम्हाला आठवत असेल वृंदावनमध्ये द्वादश आदित्य तील आहे तिथे, ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण यमुनेतून बाहेर आले आणि जेव्हा त्यांना थंडी वाजत होती त्यावेळेला त्या द्वादश आदित्य तील मध्ये 12 सगळे आदित्य येऊन त्यांना उष्णता देत होते, भगवंतांचं ऊब देत होतं. द्वादश आदित्य तील. अशा प्रकारे हे 12 सेक्शन्स आहेत आणि प्रत्येक सेक्शनचे एक आदित्य आहे. आणि ह्या सर्व आदित्यांमध्ये भगवंत सांगतायत की जे विष्णू आहेत ते मी आहे. आता तुम्ही म्हणाल विष्णूंचा कसा काय संबंध आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्या, आपण नेहमी लहानपणापासून सूर्य नारायण सूर्य नारायण ही कन्सेप्ट आपण ऐकतोय. तसंच आहे तिथे ह्या सर्व आदित्यांमध्ये जे सगळ्यात पॉवरफुल, जे सगळ्यात दैदिप्यमान ते आहेत, जे विष्णू आहेत ते मी आहे, असं भगवंत सांगतात. तर आपण आपल्या लाईफमध्ये आता अनायसे आता सूर्य भगवंतांचा टॉपिक आलाय, तर मला थोडंसं एक 5-10 मिनिटं त्यांच्याबद्दल बोलायला नक्कीच आवडेल. तर सूर्य आपल्या म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्या पूर्ण ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आहे सूर्य भगवान. आणि सूर्य भगवंतांपासूनच जी काही ऊर्जा येते ती सर्व त्यांच्यापासून येते, है ना. एकदा का सूर्य मावळला की कसा सगळा अंधकार होतो सगळीकडे. म्हणजे असे काही प्रदेश आहेत या पृथ्वी तलावर की जिथं सूर्य म्हणजे पूर्ण प्रमाणामध्ये पोहोचू शकत नाहीत. दोन्ही सुद्धा ध्रुव जर आपण पाहिलेत आपल्या पृथ्वीचे, तर ते तिथं एका मनुष्याला राहणं सुद्धा खूप मुश्किल आहे. अंटार्क्टिका म्हणजे इतकं थंड होतं तिथं ते सगळ्या गोष्टी. आणि असे हे सूर्य भगवंत आहेत. तर आपण आपल्या आयुष्यात मी जे सकाळी वाक्य सांगितलं होतं की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हे कसं अप्लाय करू शकतो आपल्या लाईफमध्ये. तर मोस्ट ऑफ द तुम्ही सगळेजण आता इस्कॉनशी जोडले गेलेले आहातच. त्यामुळे मी थोडक्यात सांगते की आता हे सूर्य आणि चंद्र यांना भगवंतांचे 2 डोळे म्हणतात. त्यांचं ते स्थान आहे सूर्य नारायण, जसं मी म्हटलं तसं. तर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण ह्या भगवंतांच्या 2 नयनांचं कशा प्रकारे स्मरण करू शकतो किंवा कसं ऍप्लिकेशन करू शकतो. तर देवोटीजनी भक्तांनी किंवा बाकी सर्वांनीच इतर सर्वांनी देखील ना सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे. सूर्योदयाच्या आधी मिनिमम उठलं पाहिजे. स्नान करायला हवं. आणि दॅट इज द बेस्ट टाइम आपल्या हरिनामासाठी देखील सगळ्यात चांगला वेळ असतो ब्रह्ममुहूर्त. आणि जर सूर्यदेवाशी जर निगडीत म्हणाल तुम्ही, तर सूर्यदेव हे आपल्याला ना आपली आरोग्य देतात. सो त्याकरिता आपण काय करू शकतो, आरोग्य देते पण नॉट आपल्याला या भौतिक जगामध्ये अजून भोग घ्यायचा आहे ह्याच्यासाठी आरोग्य नव्हे, तर भगवंतांची सेवा, हरिनाम, भक्तांची सेवा, श्रील प्रभुपादांच्या या मुवमेंट मध्ये अधिक चांगल्या रीतीने मी कशी सेवा करेन याच्यासाठी आरोग्य ऑफकोर्स आपण नक्की सूर्यदेवांना मागू शकतो. आणि त्याकरिता सूर्य नमस्कार करू शकतो. सूर्य भगवंतांना अर्घ्य देऊ शकतो. आपण जुन्या मराठी मुव्हीज मध्ये बघायचो बघा, ते ब्लॅक अँड व्हाईट मुव्हीज मध्ये की तुळशीला पाणी घालायचे ते हिरोईन आणि जे कोण असते ते, आणि लगेचच इव्हन अजूनही ग्रामीण भागामध्ये ना सूर्य भगवंतांना रोज अर्घ्य देतात. सो ते पण एक महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे ना. तर ह्याच्यासाठीचा एक खूप सुंदर श्लोक येतो. इव्हन सूर्य नमस्काराचं सुद्धा खूप महत्व आहे. नुसते सूर्य नमस्कार नाहीत, तर ज्या वेळेला तुम्ही ते त्यांच्या मंत्रांवरती म्हणता, सूर्य नमस्कार तुम्ही ते मंत्र घेऊन म्हणता, तेव्हा त्याचे दोन्ही बेनिफिट आहेत. एक तर म्हणजे ना सूर्याद्वारे भगवंतांची सुद्धा उपासना होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या ते काय म्हणतात सर्वांगासन म्हणतात सूर्य नमस्काराला. त्यामुळे पूर्ण म्हणतात ना पायापासून ते डोक्यापर्यंतच सर्वांग सुंदर व्यायाम देखील होतो. तर खरंच मैत्रिणींनो माझी म्हणजे मी स्वतः सुद्धा करते आणि तुम्हाला सुद्धा या निमित्ताने विनंती आहे की आपल्याला हेल्थ चांगली हे करायची असेल ना, तर एक मिनिमम एक 12-15 जसे तुम्हाला हळूहळू झेपतील तसे 12 ते 24च्या दरम्यानचे सूर्यनमस्कार ना विथ मंत्रा आपण नक्कीच केले पाहिजेत. सो
त्याचे अनलिमिटेड, म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरचे पोस्ट पण खूप वाचत असालच, मी काय वेगळं सांगायची गरज नाही. पण ज्या वेळेला तुम्ही या भावनेने करता, सूर्य भगवंतांसाठी करतोय, आणि माझ्या हेल्थसाठी, सो दॅट आय कॅन एंगेज मायसेल्फ मॅक्सिमम इन द सर्व्हिस, त्यावेळेला नक्कीच त्याचे बेनिफिट आपल्याला, म्हणजे भौतिक हा शारीरिक बेनिफिट तर मिळणारच मिळणार, पण आपल्याला त्याचे आध्यात्मिक लाभ सुद्धा नक्की 100% मिळणार. सो रिक्वेस्ट आहे तुमची, तुम्हाला सर्वांनी. सो ब्रह्मसंहितेमध्ये काय श्लोक आहे म्हणतात बघा. यत सूर्याचे सविता सकल ग्रहाणाम राजा समस्त सुरमूर्तीर अशेष तेजा यस्याज्ञया भ्रमति संभृत काल चक्रो गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामि. की जो हे जे सूर्य आहेत, की जे ह्या सर्व ग्रहांचे राजा आहेत, त्यांच्यामध्ये अनलिमिटेड तेज आहे, अनलिमिटेड तेज आहे, अनलिमिटेड त्यांची शक्ती आहे. आणि ही ते ह्या ही इज द आय ऑफ दिस वर्ल्ड, ते या जगाचे नेत्र आहे. त्यामुळे असे ज्या गोविंदांना मी नमन करतो, गोविंदम आदि पुरुषम, अशा गोविंदांना मी नमन करतो की ज्यांच्या ऑर्डरवरून हे सूर्य भगवान ह्या त्यांनी नेमून दिलेल्या पथावरती भ्रमण करीत आहे. तुम्ही इमॅजिन करा ना की पूर्ण ह्या सगळ्या, जसे हे सतयुग जे सगळी युग सुरू झाली तेव्हापासून सूर्यदेव त्यांच्या त्या बरोबर भगवंतांनी नेमून दिलेल्या ह्याच्यावरती भ्रमण करत आहेत. तसुबरही इकडं नाही. सूर्य भगवान त्यांच्या त्या ट्रॅक वरून थोडेसे जरी इकडे तिकडे हल्ले ना, तरी सुद्धा आपण अलीकडे जरी आले, थोडेसे आपल्या जवळ आले, तर आपण आगीत होरपळून जाऊ शकतो. आणि किंचित पलीकडे जरी गेले तरी आपण थंडीने मृत्यू पाहू शकतो. सो ते परफेक्टली त्या मार्गावरती सूर्य भगवान फिरत असतात. अजून एक सूर्य भगवंतांबद्दल सांगायचं झालं ना, त्यांचं गुणगान करायचं झालं तर सूर्यदेव ना त्यांच्या सर्व शिष्यांना ना नेहमी वेदांचं ज्ञान देत असतात. तर हे ज्या वेळेला ते मार्गावर ना त्यांच्या मार्गक्रमण करत असतात, तेव्हा त्यांच्या पुढे त्यांचे सर्व शिष्य असतात आणि ते वेदांचं त्यांना ज्ञान देत असतात. तर असेच एक शिष्य कोण सांगू शकेल? कोणी चॅटमध्ये टाकू शकेल का असेच सूर्य भगवंतांचे प्रिय शिष्य कोण आहेत की ज्यांना सूर्यदेवांनी हे दिलं, वेदांचं ज्ञान दिलं? बघा, सुचत असेल तर सांग. ठीक आहे, मी सांगते. हनुमानजी है ना? येस येस येस, थँक्यू 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 सो मच, ओळखलं त्यांनी. सो हनुमानजींना सूर्य भगवंतांनी वेदांचं ज्ञान दिलं. तर ते भगवंतांनी सुद्धा अप्रिशिएट केलं. कधी माहितीये तुम्हाला? आता एक गोष्ट अजून एक सांगते त्याच्याशी रिलेटेड, की ज्या वेळेला हनुमानजी येतात त्यावेळेला ते सगळे त्यांचे शिष्य, मी तुम्हाला म्हंटल तसं, असे भगवंत सूर्यदेव असतात आणि समोर त्यांचे शिष्य असतात. सो तिथे हनुमानजींना बसायला जागा नसते. तर हनुमानजींनी वेद कसे शिकले माहिती? त्याची एक छोटीशी गोष्ट आहे की असे सूर्यदेव चाललेत, समोर त्यांचे असे सर्व शिष्य ते वेदांचा अभ्यास करतात सूर्यदेवांकडनं, आणि हनुमानजी असे एक एक पाऊल पाठीमागे टाकत अशा प्रकारे हनुमानजींनी त्यांच्याकडून वेदांचं ज्ञान घेतलं. आणि ज्या वेळेला ते गुरुदक्षिणा विचारतात हनुमानजी सूर्यदेवांना, तेव्हा सूर्यदेव सांगतात की माझा जो मुलगा आहे सुग्रीव, त्याचं तू रक्षण करशील. सो अशा प्रकारे हनुमानजी आणि सुग्रीवांचं कनेक्शन सूर्यदेवांमुळे झालं. आणि रामायणातलं तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला भगवान श्रीराम आणि लक्ष्मणजी सीतेच्या शोधामध्ये ज्या वेळेला जात असतात त्यावेळेला सुग्रीवांना दिसतात. मला आता त्या पर्वताचं नाव आठवत नाही, तुम्ही सांगू शकता? ज्या वेळेला त्यांना दिसतात आणि त्यावेळेला सुग्रीव सांगतात हनुमानजींना, बघ ते कोण आहेत तेजस्वी पुरुष, मला तर क्षत्रियासारखे वाटतात, तू जाऊन बघ काय आहे, काय भानगड आहे. तर त्यावेळेला हनुमानजी एका ब्राह्मणाचा वेश घेऊन जातात. आणि ज्या प्रकारे ते प्रभू श्रीरामांशी बोलतात, त्याच वेळेला प्रभू श्रीराम ओळखतात की येस, की हे हनुमानजींनी एका प्रॉपर गुरुकडून वेदांचा अभ्यास झालेला आहे. सो अशा प्रकारे रामायणात देखील सूर्य भगवंतांचं हे एक अति महत्वाचं स्थान आहे.
आणि असे हे सूर्य भगवान म्हणजे मी असे विचार करते की जसं की ते त्यांच्या ह्याच्यावरून देखील जेवढे कॉन्स्टंट जात आहेत, इकडे तिकडे हलत नाहीत. आणि वेळ सुद्धा बघा ना तुम्ही, त्या वेळेमध्ये जरी सपोज लेट झाले, म्हणजे सूर्य उगवायला किंवा सूर्य मावळताना, तरी सुद्धा हाहाकार मचू शकतो. परंतु ते एकदम त्या एक्झॅक्टली त्या ह्याच्यावरून जात असतात आणि एक्झॅक्टली त्यांच्या त्यांच्या वेळेला उगवतात. आणि पण हे सर्व कशावरून, कुणावरून, तर भगवंतांच्या आज्ञेवरून, है ना. जसं आपण आता हा श्लोक पाहिला, यस्याज्ञया, यस्य आज्ञया, त्यांच्या आज्ञेवरून, यस्य आज्ञया भ्रमती समृत कालचक्रो, म्हणजे ह्या सर्व कालचक्रवरती जे भ्रमण करतात ते त्यांच्या यज्ञावरून, गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. ओके. सो तर आपण कसं हे करायचं, तर कधी कधी लोक म्हणतील की अरे तुम्ही असं म्हणताय की सूर्यदेव सूर्यदेव, पण तुम्ही तर भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहात, आणि तुम्ही असं इतकं असं नाही केलं पाहिजे. तर अशा वेळेला आपली हे कसे ठेवायचे थॉट प्रोसेस. तसं जर पाहायला गेलं तर ही जी भगवद्गीता आहे, जी आपण आता रोज त्याचा अभ्यास करतोय, तर ही भगवद्गीता सुद्धा भगवंत स्वतः सांगतात की मी आधी सूर्यदेव विवस्वान याला सांगितलं. ओके. सो इथं पण आपल्याला सूर्यदेवांचा रेफरन्स आहेच. आणि अजून एक गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगू शकते की ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सन्न सस्ती विष्टः केयुरवान मकर कुंडलवान किरीटी हरी हिरण्यम नुपुर धृत शंख चक्र. स्वतः भरत महाराज श्रीमद भागवत मधला हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये स्वतः भरत महाराज काय म्हणतात की सूर्य भगवान, जे मी तुम्हाला सूर्यनारायण जे मी सांगितलं ना, त्याचा रेफरन्स इथे येतो बघा, की अर्थात हिंदीमध्ये मी जस्ट वाचते, अर्थात सूर्यमंडल में स्थित कमल पर विराजमान सुवर्णाभूषण से सुभूषित तथा सुवर्ण कांटी के शंख चक्रधारी भगवान नारायण को ध्यान करे. सो असा हा भगवान श्रीकृष्णांचा आणि सूर्य भगवंतांचा नातं आहेच आहे. आणि आपण कशा प्रकारे विचार करायचा की सपोज तुम्हाला एखाद्या राष्ट्रपतींनी बोलवलंय भेटायला आणि तुम्हाला जायचंय, पण जेव्हा तुम्ही राष्ट्रपतींकडे जायचा जो मार्ग आहे त्याच्यावरचे जर ट्रॅफिक सिग्नल जर तुम्ही चुकवला, तर तुम्हाला तो जो कुठला ट्रॅफिक पोलीस आहे त्याला सॉरी म्हणून त्याला थोडासा नमस्कार करूनच पुढे जावं लागतं ना. चुकवला किंवा नाही चुकवला तरी सुद्धा व्हॉट एव्हर, जर त्यांनी तुम्हाला पकडलं तर किंवा काय असेल ते, तुम्ही असं नाही म्हणू शकत की अरे नाही मला राष्ट्रपतींनी बोलवलंय आणि तू, तसं नाही. त्याला त्याची लाईक नमस्कार करून तुम्ही पुढे जाऊ शकता, कारण राष्ट्रपतींकडे जायचा मार्ग तुमचा थोडा इझी होऊ शकतो, तुम्ही तिथे वेळेत पोहोचू शकता. तेच जर तुम्ही त्या कॉन्स्टेबल बरोबर हुज्जत घालत बसलात, नाही असंच नाही तसंच नाही करत बसला, तर तुमची उलट राष्ट्रपतींकडे जायचा मार्ग लांबू शकतो. अशाच प्रकारे आपलं एम ऑफकोर्स हरिनाम संकीर्तन आहे, आपल्याला भगवान श्री गोलोक वृंदावनला जायचं आपलं एम आहे. फक्त हे जातानाचे ऑन द वे हे जे भगवंतांचे जे शुद्ध सेवकच आहेत त्यांना आपल्या आरोग्यासाठी नमन करायला काहीच हरकत नाही, की जे आरोग्य आपण भगवंतांच्या सेवेमध्ये ऑफकोर्स त्याचा वापर करणार. ओके. सो ही झाली आपली श्लोकाची फर्स्ट लाईन. आदित्यानाहम विष्णू ज्योतिषाम रवी अंशुमान. रवी अंशुमान म्हणजे ते पण तेजस्व्यांमध्ये दैदीप्यमान सूर्य मी आहे. की असं पण आहे ना की अनेक अशा लाईट देणाऱ्या वस्तू असतात ना, वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स असतात, गोष्टी असतात. अशा सात वेगवेगळ्या प्रकारची अग्नी आहेत, हे मला पण आजच कळलं. वेगवेगळ्या प्रकारचे 7 अग्नी आहेत. आपल्याला तर हा एकच अग्नी माहितीये. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे हे जे लाईट देणाऱ्या ज्या दैदिप्यमान आहे त्याच्यामधला सूर्य मी आहे. ओके. ज्योतिषाम रवी अंशुमान, हे झाली फर्स्ट लाईन. सेकंड बघा काय आहे. सेकंड मध्ये आहे मरीची मरुताम अस्मि नक्षत्राणाम अहम शशी. मरीची मरुताम म्हणजे की मरुदगणांमध्ये मरीची मी आहे. मरुदगण म्हणजे काय, तर वारा. ओके. म्हणजे वारा. तर तसं बघायला गेलं तर आपल्याला तर काय फारसं वाऱ्याचा आपल्या तर ह्याच्याशी काही फारसा आपल्याला डायरेक्टली संबंध येत नाही, पण जे जहाजांमध्ये प्रवास करतात आणि सागरामध्ये जेव्हा खोल जातात तेव्हा त्यांच्यासाठी वारा ही इतकी महत्वाची गोष्ट असते ना, की वारा कुठल्या दिशेला वाहतोय,
उत्तरेकडून दक्षिण, आणि त्या वाऱ्यांचे सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. इकडून तिकडे वाहणारा वारा, मला आता भूगोलातलं एवढं आठवत नाही, तुम्हाला कोणाला आठवत असेल तर तुम्ही टाईप करून सांगू शकता. अनेक प्रकारचे वारे आहेत, या दिशेवरून त्या दिशेला जाणारे वगैरे 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 असे काय. तर तुम्ही आपण ते जे सगळे वारे आहेत, सो भगवंत म्हणतात की त्यांच्यामध्ये मी मरीची आहे. त्यातला जो सगळ्यात मुख्य, सगळ्यात पॉवरफुल जो विंड आहे, त्यात मरीची तो मी आहे, है ना. आता ह्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण जेव्हा भगवंतांना पाहतो, कसं बघायचं, तर ह्याचं एक छोटस एक्झाम्पल होतं की एक बिलियर्ड्स ज्या वेळेला खेळतात ना, आपण बघतो क्लब्स मध्ये किंवा काही पिक्चर्स मध्ये, तर त्या बिलियर्ड्स मधले ते जे बॉल असतात त्याला धक्के दिले जातात आणि ते इकडून तिकडे हलतात, कधी त्या होल मध्ये जातात. पण त्यांना जो धक्का देणारा आहे त्याला पाहणं खूप महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे, हे वारे खूप महत्वाचे आहेत, की त्यांचा अभ्यास पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ना, जे जॉग्राफीचे जे स्टुडंट्स आहेत, प्रोफेसर आहेत, त्यांची PhD झालेली आहे असते कधी काही जणांच्या या विषयामध्ये, वारा कसा जातो इकडे तिकडे. पण आपण पाहताना ह्याच्या पाठीमागची शक्ती, त्या वाऱ्याला शक्ती देणारे कोण आहेत, तर भगवंत इथं डायरेक्टली सांगतायत की तो त्यातला जो सगळ्यात पॉवरफुल वारा आहे तो मरीची, तो म्हणजे मी आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे की नक्षत्राणाम अहम शशी, नक्षत्राणाम अहम शशी. सो शशी चंद्रा. ओके, सो तसं पाहायला गेलं तर आपला अजून डायरेक्टली होतो, कारण भगवान कृष्ण हे चंद्रवंशामध्ये येतात, नाही का. आणि चंद्राचा शीतलता देतो, है ना. चंद्र हा नेहमी शीतलता देतो. आणि अजून तुम्ही आधी पण आपल्या अध्यायांमध्ये ऐकलं असेल की सर्व जे रस आहेत, है ना, सर्व जे काही रस आहेत, चंद्रमा मनसो जातो, है ना, की जे सर्व जे काही रस येतात ते, सॉरी हे नाही, जे रस येतात ते चंद्रापासून येतात. आणि अजून एक चंद्राचं महत्वाचं कनेक्शन आहे ते म्हणजे मनाशी. तिथं ही वाक्य, ही चंद्रमा मनसा जातो, चंद्राचं नेहमी मनाशी कनेक्शन आहे. तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही अनुभवलं देखील असेल की अमावस्या, पौर्णिमा ह्या ज्या तिथी असतात, इव्हन आय थिंक अष्टमी, तर ह्या दिवशी ना लोकांची मूड खूप स्विंग्स होतात. कारण ह्या ज्या तिथी आहेत त्या डायरेक्ट चंद्राशी संबंधित आहेत आणि चंद्र हा मनाशी संबंधित आहे. तर अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे ना, शक्यतो वादकारक गोष्टी टाळल्या पाहिजेत. मीटिंग्स काय ज्या असतील त्या सगळ्या टाळल्या पाहिजेत आणि मॅक्सिमम आपला वेळ आपण हरिनामामध्ये घालवला पाहिजे. सो दॅट हे जे मनामुळं जे काही लोकांचे जे काही भावनांचे अपडाऊन होतील, त्याचा परिणाम आपल्यावरती पण होतोच. कसं असतं ना, जिव्हा म्हणतात ना, हे तिखट आहे ना, त्यामुळे कोण आपल्याला जर तो त्या अमावस्या पौर्णिमा त्याच्या जर मनावरती तसा प्रभाव झाला असेल आणि एखाद्या व्यक्ती जर तिखट आपल्याशी बोलला तर आपल्या ते जिव्हारी लागतं. आपण काय अजून त्या खूप संत प्लॅटफॉर्म वरती नसतो आणि एक स्त्री असल्यामुळे आपण भावनिक देखील असतो. सो अशा वेळेला काळजी घ्यावी की इट्स बेटर की हे दिवस टाळावेत. आणि हे खरं ना खूप मोठं शास्त्र आहे ऍक्च्युली, तसं पाहायला गेलं तर. म्हणजे अगदी आपले जे गुरुकुल होते, त्या गुरुकुल आता आजकाल ना संडे ऑफ, हा आताचा मॉडर्न ट्रेंड आहे, पण आपले जे पूर्वीचे जे गुरुकुल होते ना त्यांना या 4 दिवशी सुट्टी असायच्या, अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, आणि आय थिंक एकादशीला पण. तर या तिथींना त्यावेळेला सुट्टी असायची गुरुकुलमध्ये, कारण त्या विद्यार्थ्याची सुद्धा मनस्थिती नसायची, लाईक नवीन ग्रहण करण्यायोग्य त्याची सुद्धा मनस्थिती नसायची. त्यामुळे त्यांना रिव्हिजन किंवा काय जे असेल ते वॉट एव्हर हे दिले जायचे. सो पण त्यांना नवीन काही शिकवलं नाही जायचं. पण आताच्या मॉडर्न एज मध्ये कधी अमावस्या येते कधी पौर्णिमा येते आपल्याला माहिती, पण ऑफकोर्स प्रभुपादांमुळे आपल्याला एकादशी मात्र नक्कीच कळते. सो जेव्हा कधी लक्षात येईल ह्या तिथी आहेत त्यावेळेला आपण वादाचे प्रसंग टाळून आपला जास्तीत जास्त वेळ नक्कीच आपण हरिनामामध्ये घालू शकतो, जेणेकरून आपली मानसिक स्थिती स्थिर राहू शकते. आणि कसं आहे ना, एक चांगला भक्त होण्यासाठी, एक चांगल्या सेवा करण्यासाठी, भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी स्टेबल माइंडसेट असणं ना खूप गरजेचं आहे. दॅट इज द सत्वगुण. थोडक्यात सत्वगुणामध्ये राहण्यासाठी स्टेबल माइंडसेट असणं खूप गरजेचं. त्यामुळे जेवढं होता होईल तेवढं अवॉइड करायचं आपण ह्या गोष्टी.
ह्याचा अर्थ मी पुन्हा पुन्हा सांगतेय तुम्हाला. एकच मिनिट. पुन्हा पुन्हा मी सांगतेय की याचा अर्थ तुम्ही असं सारखं समजून घेऊ नका की आपण ह्या गोष्टींना खूप जास्त महत्व देतोय म्हणून. मी जसं मगाशी सांगितलं ते राष्ट्रवादींचं उदाहरण लक्षात घ्यायचं. ते आपल्याला जायचंय राष्ट्रपतींनाच भेटायला, फक्त हे ऑन द वे असे थोडेसे मानाचे मुजरे करायचे की जेणेकरून आपलंच स्पिरिच्युअल लाईफ थोडस स्मूथ गोईंग होईल. ओके. सो अशा प्रकारे आपण हा श्लोक पाहिला. आदित्य नाम अहम विष्णू ज्योतिषम रवी अंशुमान मरीची मरुताम अस्मी नक्षत्राणाम अहम शशी. ओके. आणि या विभूती योगाबद्दल मला अजून एक जस्ट थोडस अजून सांगायचं होतं. इतका सुंदर अध्याय आहे ना, तुम्ही मैत्रिणींना इथून पुढचे सगळे श्लोकाज अटेंड करा दररोजचे, इव्हन याच्या पुढचे देखील अध्याय. मला इतकं ते आवडलं ना विभूती योगाचं, की ही या जगातले हे ज्या विभूती आहेत त्यांना आपण कनेक्ट करायचं, म्हणजे तो विभूती योग होतो. तर कसं आहे ना, विभूती म्हणजे काय, कोण तर अनेकांपैकी ती एक असते, माहिती नाही. म्हणजे अनेक स्त्रिया आहेत, अनेक स्त्रिया आहेत, त्याच्यामधली आपल्याला मे बी एखादी आपल्या काळामध्ये माधुरी दीक्षित होती, तिचं सौंदर्य खूप आवडायचं, सो ती अनेकांमधली एक आहे. पण ह्या अनेकांमधल्या एकाकडून आपल्याला अनेकांच्या वरती जो एक आहे त्याच्याशी कनेक्ट व्हायचं है ना. थोडक्यात कसं बघू शकतो आपण की एखादा पॉवरफुल क्रिकेटर आहे, तर आजकाल म्हणजे आता तरी थोडं कमी झालंय बरं का, म्हणजे आम्ही ज्यावेळेला कॉलेजेसमध्ये होतो ना त्यावेळेला क्रिकेटचं एवढं फॅनिंग होतं ना की तो क्रिकेटरला म्हणजे देवासमानच मानायचे लोक, है ना. देवासमानच, देवच त्यांच्यासाठी तो ऍज गुड ऍज. पण कालांतराने जशी शारीरिक थकवा येतो है ना, ज्या वेळेला त्यावेळेला लक्षात येतं की ही सगळी शक्ती निघून जाते है ना. आता मग लोकच सांगतात त्याला आता रिटायर व्हा, है ना. इफ त्यांनी जर टाइमली रिटायरमेंट नाही घेतली तर लोकच सांगतात नो इट्स नाव टाइम फॉर यू टू गेट रिटायर, है ना. तर अशा प्रकारे आपण ज्या वेळेला आपण हे विभूती पाहतो त्यावेळेला आपल्याला हे पण माहिती पाहिजे की एकतर कनेक्ट कसं व्हायचंय याच्या थ्रू भगवंतांशी, म्हणजे ह्या अनेकांपैकी जो एक मी पाहतोय त्याला घेऊन मला या अनेकांच्या वरचा जो एक आहे त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो एक आहे आता ज्याच्याकडे मी अट्रॅक्ट झालोय, हे जे काही त्याचे गुण आहेत, सौंदर्य असेल, बल असेल, ऐश्वर्य असेल, हे सुद्धा जास्त काळ टिकणारं नाहीये, कारण ते भौतिक आहे. सो अशा प्रकारे आपण नेहमी आपली चेतना या विभूती योगाशी कनेक्टेड राहून आपण या भौतिक जगामध्ये अधिक अधिक चांगल्या प्रकारे भक्ती करू शकतो, हरिनाम चांगल्या रीतीने घेऊ शकतो या सर्व तत्वज्ञानाचा उपयोग करून. आणि जसं मी सांगितलं तसं की ह्या सर्व हे करण्यासाठी, आपली हेल्थ चांगली ठेवण्यासाठी ना, माझी खरंच तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही एक सूर्यनमस्कार नक्कीच सुरू करा. स्वतःला सूर्यदेवांना जेव्हा जमेल त्यावेळेला वंदन करा, सूर्यनमस्कार करा आणि हेल्थ चांगली ठेवून चांगलं हरिनाम घेऊया. सो थँक्यू सो मच. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. सेटिंग चेंज करा. ओके, तुम्हाला काही प्रश्न असतील तर सांगा. हरी बोल, हरी बोल माताजी, प्रणाम गोपी माताजी. हा माताजी बोला ना. खूप सुंदर सूर्यदेवांचं सांगितलं, खूप सुंदर. माताजी इतकं तुम्ही तर सुंदर महत्व. तुम्ही आणि आयुर्वेदाचे आहात, तुम्ही अजून आम्हाला इलॅबरेट करा थोडस. नाही, आणि तुम्ही सर्वांना उद्युक्त पण केलं सूर्यनमस्कार म्हणजे व्यायाम करायला सुद्धा. खूप सुंदर. कारण ना कसं आहे ना, खूप जेव्हा आपण सुंदर. सांगतो ना तेव्हा ते म्हणजे मी करते, पण जेव्हा आपण सांगतो त्यावेळेला ते आपल्याला स्वतःला फॉलो करण्याची तेवढी हे येते, जबाबदारी येते है ना. आता बऱ्याच जणी उद्यापासून चालू करतील तुम्ही सांगितल्यामुळं. हो, केलं पाहिजे, थँक्यू. केलं पाहिजे. थँक्यू माताजी. खरंच करा, सगळ्यांना अगदी खूप नम्र विनंती आहे. रोजचे खूप 12 छान सांगितलं. सूर्यनमस्कार करा. थँक्यू सो मच. खूप छान सांगितलं. काही जर प्रश्न असतील तर विचारूयात, नाही तर मग थांबूयात. एकच मिनिट आहे, काहीतरी व्हिडिओ
आवाज नाही येते. कोण बोलतंय? तर मैत्रिणींनो उद्या पण एकच मिनिट हा. मला खालून पण बोलत थांबायला सांग ना त्यांना, मला फोन येतोय त्यांना. कोणतरी बोलत होते ना. सॉरी मला फोन आला. कोण बोलत होतं? कोणीतरी बोलत होतं पण ते आवाज नाही आला त्यांचा. बरं ठीक आहे, चालेल. खूप टाईप छान करून lecture. प्रश्न पाठवू शकता. येस, थँक्यू. चालेल. थँक्यू. अरे वा, अलका माताजी थँक्यू. नैऋत्य, मोसमी वारे, खारे वारे. भूगोलाची आठवण झाली आम्हाला. येस. थँक्यू सो मच. सर्वांचे खूप खूप आभार. उद्या नक्की सगळेजण जॉईन व्हा आणि अजूनही तुमच्या मैत्रिणींना मेसेज पाठवत जा जॉईन करण्याकरिता. थँक्यू सो मच. हरी बोल. माताजी सूर्य नमस्काराचा आता लक्षात करूया ठेवून सुरू. करायला हो. पण तुम्ही सांगितलं ना नक्की. की मंत्र पण म्हणणं महत्वाचं आहे. ऍक्च्युली माझं हो. सेवा प्रभूजी सकाळी काल सांगितलं होतं की मंत्र पण म्हणा, पण रिपीट झाल्यामुळे माझ्या लक्षात राहिलं आता ते. येस, तेच होते ना. सूर्यनारायण. सूर्यनारायण. येस. नक्की माताजी. आणि हे पण छान आवडलं की आध्यात्मिक, बोल. भौतिक आणि शारीरिक हेल्थ आपली चांगली राहू शकते आपण जर अशी सुरुवात केली तर. सूर्यनारायण विभूती. अगदी. हो. खूप छान. आणि ते चेतन आपली ती आहे ना, चेतना ती पाहिजे ना, की हा. जायचंय आपल्याला तिकडे पण. हो. वी हॅव टू आणि ते कीप अवरसेल्फ मानाचा फिट. मुद्रा पण खूप आवडला. पंतप्रधानाला भेटायला जायचे पण जाता जाता मानाची जाता मुद्रा. जाता. ते फार येस. सुंदर आहे. छान, खूप छान. मला हे विभूती योगाचं खूप छान वाटलं. म्हणजे एकंदरीत हा जो चॅप्टर आहे ना, की किती हे ना, की आपण त्या तो म्हणजे एरवी तो नुसता एक्झिस्टन्स असतो, पण तो आता तो कार्विंग केलेला लाकूड तो एक विभूती होतो आणि त्याच्याद्वारे आपण भगवंतांना कनेक्ट करायचं. मला खूप छान म्हणजे ते कन्सेप्टच कसली सुंदर आहे ही सगळी. सुंदर आहे. म्हणजे चालेल. दैनंदिन जीवनामध्ये कृष्ण भावना भावित होण्यासाठी हा एक्झॅक्टली. या प्रॅक्टिकल. येस, प्रॅक्टिकल आहे. येस. थँक्यू थँक्यू माताजी. सो मच. थँक्यू. हरी बोल.